महात्मा कहते हैं कारण मी कोणी पक्षाच्या विरोधात नाही, मी कोणी नेत्याच्या विरोधात नाही, कारण मी कोणी पक्षाची नाही, मी त्याच्या विरोधात आहे जे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे। जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात असेल त्याच्या मायला बाबासाहेब कहते हैं। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं। महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं। और बाबा साहब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं। केला तू चांगला थोडंसं बरोबर थोडंसं केला असं का सांगत आहे। बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले, बोले यासाठी बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर एक नजर टाका। पंजाबराव देशमुखांना संविधान वाचलं आणि पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुमच्यापाशी एवढंसं मागायला आलो होतो, पण तुम्ही संविधानात त्याच्यापेक्षाही जास्त टाकलं, खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात। बाबासाहेब बोलले होते आज आरक्षण घ्या, जेव्हा आपल्या त्यांच्या बापदाद्याने म्हटलं आम्हाला आरक्षणाची गरज नाही, बाबासाहेब बोलले जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल, आणि तसंच झालं, जेव्हा खरंच आरक्षणाची गरज पडली आज बाबासाहेब नाही, पण त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। काही काही लोक म्हणतात आरक्षण हमें नहीं तो हम इनको भी नहीं देंगे। आरक्षण का पिक्चर की हिरोईन का आरक्षण पिक्चरात ऐकलं आम्ही विलन म्हणते हिरोईनला तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं होने दूंगा, है की नाही। पिक्चरची हिरोईन मध्ये आरक्षण माग तो अण्णा हजारे म्हणे आरक्षणाने देशाचे तुकडे होतील म्हणे, तिकडे ते लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष म्हणे, मी टाइम बाय दिवस बाय नाव बाय सगळं सांगत असतो, त्याच्यामुळे माझं कोणी बालवाटो करू शकत नाही, बरोबर की नाही। तो संपादक बोलला की आरक्षण फक्त 10 वर्ष, आणि तो हरदेव पटेल 22-25 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो हम आपको भी नहीं लेने देंगे। म्हणून म्हणायचं आहे तुम्हाला आरक्षण रद्द करायचं आहे ना, बिनधास्त आरक्षण रद्द करा, पण या देशातलं सोनं चांदी पैसा जमीन सर्व एक करा, भागीला लोकसंख्या करा, भागीला लोकसंख्या करा आणि करा मग आरक्षण रद्द। आम्ही कुणा म्हणतो आरक्षण रद्द करू नका, म्हणून म्हणायचं आहे घे बाराचे आरक्षण घे 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 बाराच्या आरक्षण घे, तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे, मग घे मग घे कुठे घे कवाय घे प्रमाणात घे, किती काही वाजता घे, बसून घे, झोपून घे, कवाय घे, पण घे घे बाराचे आरक्षण घे। धर्म आणि संस्कृतीने वापरले आमच्या माय बहिणी। काल आमचा जमाना असा होता की आमच्या पोरीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागे, तेव्हा दुसऱ्या रात्री ती पोरगी आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती। धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरले गेले आमच्या माय बहिणी। अन्ना दर्दा हरती आता तुझी माय बहीण आम्हाला दे, मग घे मग घे हवाय घे प्रमाणात घे, किती काही घे, कुठे घे, जेवता घे बाराचे आरक्षण घे। खातो तो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुक्यावर मार, खातो तो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुक्यावर मार। अन्ना दर्दा हार्दिक एक तरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात, मग तुझं खाणं आम्हाला दे, मग घे मग घे गावला गेला असेल तरी घे, बाजारात घे, कुठे घे, तू आम्हाला बाबासाहेब सहकारी संजय कांबळे हार्मोनियम वादक, या दादांनी मला 200 रुपयाचा
आशीर्वाद दिला आपल्या बहिणीला, खरंच मनापासून आभार मानते त्यांचे. तसेच बँजो मास्टर सुभाष थोरात लासूरकर यांच्याकडून सुद्धा मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. चाल तुम्हाला जर कोण म्हटलं तुम्ही 2 बापा जेवला होता काय कर मला तर म्हटलं ना, अरे इथून जाऊ काय ते त्याने त्याची 3 थेट खांड केल्याशिवाय असे तरी दिसतो ना, जमता नाही. विचार करा तुम्ही. या माणसाला पॅरेलस मारला, एक हात गेला एक पाय गेला. तुम्हाला माहित आहे इतिहास गवाह आहे, जेव्हाही एका साईडला पॅरेलस मारतो त्याच्यासोबत तोंडाला सुद्धा पॅरेलस मारतो. तोंडही पूर्ण तेळ होतो की नाही. व या माणसाला पाय लंबा करू शकत नाही, हात वरती उचलू शकत नाही. हाताला पायाला 3 वर्ष झाले पॅरेलस मारला. 3 वर्षापासून माझ्या संग वाजवत आहे. कारण जो बाबासाहेबांचं गुणगान करत असेल त्याचा बाल वाटा होत नाही, आणि जो बाबासाहेबाला बेमान होईल त्याच्या तोंडात किडे पडले. म्हणते जर याने 2 बापाचं म्हटलं तर हे त्याच्या खांड करतो म्हणते. अरे जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे, आमचं पोरगा भर चौकात जाते, शर्टाच्या बटना खोलते आणि बटना खोलून म्हणते अरे मी एक नाही 2 बापाचे औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा बाप म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करू? आता 3दा शरण येतो. बाबासाहेब केला. खरंच मी त्यांना सांगितलं बाळूभाऊ, माणसाचं मांग राहिल्याने काहीच होत नाही. जब तक जलने वाले तब तक तरक्की होती है अपनी. कारण अपने अपोजिट जलने वाले हो ना, जलने वाले जब तक नहीं रहते, अपोजिट जब तक नहीं रहते लोग, तब तक हम शांत बैठ जाते. जब तक हमारे बाजू में आ जाते खैरे गैरे नथु खैरे, तब हमको और जोर आता लड़ने के लिए. जिसके पीछे बाबा साहब है, जिसके पीछे भगवान बुद्ध है, उसका दुनिया तो क्या कोई भी बाल बाका नहीं कर सकता. बाबा साहब माझ्या भावाने मला 2000 रुपयाची भेट दिली. खरंच इमानदारीने एकमेकाबद्दल मंगल मैत्री ठेवा. बघा तुम्ही, जर एखाद्या भावानं चांगली काही तरक्की केली किंवा एखादी गाडी घेतली तर आम्ही एवढं जळतो का आम्हाला रात्रभर झोप येत नाही. हरामखोरानं गाडी घेतली, हरामखोरानं गाडी घेतली, पायात म्हणतो त्याची गाडी तुटून पडो, याचा ऍक्सिडेंट हो, मोठा माझ्या समोर येते हो बाई म्हणते, पिक पिक वाजवत नेते हो म्हणते गाडी, माझ्या समोर पिक पिक वाजवत नेते हो. माय जडांना रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. जर त्यांना गाडी घेतली त्याला म्हणा मंगल मैत्री ठेवा. त्याला म्हणा अरे दादा आपल्या वस्तीत गाडी नव्हती, आपल्या गावात गाडी नव्हती, अरे त्या गाडी घेतली. माझ्या घरासमोरून जेव्हा गाडी नेतो ना तू, मला असं वाटते माझ्या भावाची गाडी चालली, मला लय गर्व होते रे दादा. म्हणून बघा इमानदारीच्या ना दुसऱ्या दिवशी जर तो पेण्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही येणार तर मला अधिक काही म्हणा आणि सुकून न झोपी. पण जर जळांना तर रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. एखाद्या लहान जाऊला देरानं चांगली साडी आणली 5000ची तर मोठी जाऊ मोठी फुकते. ते पाहिनं कसा भाड्याचा बैला म्हणते. बायकोले 5000ची साडी आणली हो माय म्हणते, माय नवऱ्यानं 500ची नाही आणली हो म्हणते अजून. हो एका लाईना पाहिलं कसा माय असं मनात ठेवत नाही, रात्रभर झोप येणार नाही. लायला जाऊला साडी आणली, तिला म्हणा माय सुशीला माझ्या देरानं तुला साडी आणली, तू जयंतीला घातली होती की नाही. माय पक्की भीमराजची पेटी दिसत हो बाई महालक्ष्मी सारखी. इमानदारीच्यानं ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध जयंतीला तुम्ही घालत आहे, तुमच्या अंगावर पण चांगली दिसेल. बघा तुम्ही कसं कसं चांगलं वाटतं बघा तुम्ही. कारण आमचं कसं आहे माहिती का, थांबा थांबा सांगू पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हा ताईतवाले यांचे सहकारी सचिन कुरेशी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. आमचं कसं आहे माहिती का, पहिले बघा गावामध्ये हे लय गडबडवाली पार्टी आमची. कसं आहे माहिती का, गावामध्ये बघा पहिले स्वच्छता अभियान नव्हतं, संडास नव्हती.